तर असं झालेलं नाहीये की भगवान समोर आलेत म्हणून त्या ऐश्वर्याने दीप्त झालेले. अ, देखत असे चौज कौसल्या म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर ते कौतुक पाहते. आणि अ, कौतुक कोणाचं वाटतं? मोठ्या माणसाकडनं आपण त्यांचा प्रताप, त्यांचं ऐश्वर्य किंवा त्यांची प्रतिभा, त्यांचं सामर्थ्य पाहून आपण फार तर भारावू शकतो. कौतुक नाही वाटत ना. कौतुक लहान कोणाचं तरी वाटतं. तर हे कौसल्या मातेचं विशेष आहे की तिला ते चतुर्भुज रूपात आले, किंवा त्यांचं ते देह पूर्ण आनंदकंद असा त्यांचा देह आहे. ते रूप इतकं सुंदर आहे, त्यात आपलं सगळं विसरलं जातं. यांनी तिच्यातली भक्त नाही, तिच्यातली आई सुखी झालेली आहे. आईला कौतुक वाटतंय, हे खूप महत्वाचं आहे. ही पराभक्ती आहे. आणि ह्याचा अंश जरी आपल्याला मिळाला तर कल्याण आहे. तो आनंदच वेगळा आहे. त्यामुळे आणि हे पुरुषांपेक्षा माता ज्या आहेत, स्त्रियांना तुम्हाला हे फार सहज जमण्यासारखं आहे की ईश्वराला पुत्र माना किंवा आपल्या पुत्राला ईश्वर माना. मात्र आपल्या पुत्राला ईश्वर मानताना 24 तास ती भूमिका राहत नसेल तर त्या भानगडीत पडू नये. कारण मग त्याला शिक्षा पण करावीशी वाटली, मग कधी तो चांगला वाटला, कधी नाही वाटला, मग ते पुत्राला ईश्वर मानणं होत नाही. तर त्याच्यामुळे कृष्णाला, रामाला आपला पुत्र मानला तर ते प्रेम सहज प्रेम आहे. आणि ईश्वरालाही ते हवं आहे. तर असं ती कौसल्या ते कौतुकाने पाहते. आता पुढे काय सांगतायत पहा, हे खूप महत्वाचं आहे. देखे ठकाराचे निज ठाण, दो हाती धनुष्यबाण, करावया राक्षस निजाळण, ओढी काढोनी विभ्यासे. काय झालं? कोण काय बोललं का? नाही नाही, काकांचं म्यूट करायला पाहिजे. म्यूट करायचं. तर याचं कुठे आता तसंही भावार्थ रामायणाचा अर्थ कुठे फारसा अवेलेबल नाहीये. गीता प्रेसचा फक्त हिंदी अर्थ अवेलेबल आहे, पण त्याच्यात हे तेवढ्या अर्थातच अर्थ असा लिहिताना तेवढ्या डिटेलमध्ये देताही येत नाही. पण हे अर्थाच्या दृष्टीने फार विशेष अशी गोष्ट आहे. काय म्हटलं इथे? देखे ठकाराचे निज ठाण, दो हाती धनुष्य बाण, करावया राक्षस निर्दाळन, ओढी काढून विन्यासे. आता हे ठकाराचे निज ठाण का म्हटलेलं आहे? तर त्यांनी लहान मुलांचे पाय असे नाही का असे राहतात. म्हणजे आता हे दिसतंय की नाही माहित नाही, पण असे पाय ते जोडून राहतात. त्यामुळे शरीराच्या खाली तो असा गोलाकार थोडासा, म्हणजे ठ सारखं ते टोटल आकार होतो. त्या ह्यानी तसे ते पाय असे एकमेकांना जोडून जवळ घेऊन असे ठ सारखा आकार केलाय. आणि एवढूस चतुर्भुज रूपात पण धनुष्य आहे हातात. आता ह्याला खूप मोठा अर्थ आहे. कारण ठ हे बीज, आता आपण जेव्हा ह ठ योग म्हणतो, तर ह हे चंद्राचं बीज आहे आणि ठ हे सूर्याचं बीज आहे. ह इथे आज्ञाचक्रात, तर ठ हा मणिपूर चक्रात आहे. मणिपूर चक्र सूर्याचं स्थान असल्यामुळे त्याला ते पॉवरचं, सत्तेचं असं स्थान आहे, स्टॅबिलिटीचं स्थान आहे. तसं ठ नी होणारी जी बीज आहे, ठ नी ठ वर अनुस्वार दिल्यावर जे बीज तयार होतं, तर त्या बीजानी स्थैर्य, अथॉरिटी, सत्ता दाखवली जाते. आणि ठ ला जर विग्रह दिला तर ते जे बीज तयार होतं त्यांनी म्हणजे अ, शत्रूचं हनन, पराक्रम हा दिसतो. तर त्यामुळे भगवान तसे पाय करून हे दाखवतायत की आपण आलोय कशा करता. तर सर्व जी पृथ्वीवर जो गोंधळ अराजक माजलेला आहे, तर तिथे स्थैर्य आणायला आणि
या सगळ्या दुष्टांचं निर्दाळन करायला, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, कृष्णावतारात तोंडानी सांगितले भगवंतानी, इकडे त्यांनी ते खुणेनी दाखवले पाय हे करून. आणि ते धनुष्य ही विसर्ग हा नाश झाला, नाश करणारा, म्हणून ते धनुष्य हे विसर्गाचं रूपक आहे. त्यामुळे स्वतः ठ अक्षराचा शेप त्यांनी घेतला आणि विसर्गासाठी धनुष्य धरलेलं आहे. तर त्या अशी भगवंताच्या छोट्या छोट्या ही ज्या लीला आहेत, त्याचा जर जितका आपण विचार करू तितका मोठा अर्थ त्यातनं निघतोय. आणि चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर, एक एक अक्षरम पूसा महापातक नाशनम जे म्हटलंय, शतकोटी प्रविस्तर असं चरित्र आहे. त्यातलं थोडंसंच आपण पाहू शकतो, लिहूही शकायला किती लिहिणार. तर त्यामुळे त्यात थोड्या जरी पाहिलं तरी त्यातलं एकेका अक्षर पूसा महापातक नाशनम, एकेका अक्षराने जर महापातक नाश होतं, म्हणजे त्या अक्षरात किती अर्थ साठवलेला आहे. आणि त्या चरित्रातल्या एकेका गोष्टीत किती चरित्र आहे. जितक्या केअरफुली, जितका आपण सजगतेने हा चरित्र ऐकू, वाचू, सांगू एकमेकांना, तेवढं ते कल्याण करणार आहे. तर असं. आणि मागे आधीच्या अध्यायात नाथ महाराजांनी सांगितलं पण आहे की तो प्रसादाची प्राप्ती झाल्यानंतर ते ते जे त्यांनी सांगितलं की पुत्रांची विभागणी वेगळ्या प्रकारे वाल्मिकी रामायणापेक्षा इथे सांगितले, तेव्हा त्यांनी तो शिवरामायणाचा आधार वगैरे सांगितला. त्यावेळीही हे सांगितलं की जर मला म्हणाल की तुम्ही कसं सांगता, तुझा काही अधिकार आहे का, तर त्यांनी ते सांगितलंय की अधिकार असो नसो, सांगणारा नीट सांगतोय किंवा न सांगतोय, रामचरित्र जिथे सांगितलं जातं, कृष्णचरित्र जिथे सांगितलं जातं, ते जर मनापासून ऐकलं गेलं तर मुक्ती आणि भावासक्ती मिळू शकते. आपण भागवताच्या महात्म्यात पाहिलेलं आहेच की तो जो धुंदुकारी आहे, 7 दिवस त्यांनी ते काही न खाता पिता ऐकल्यामुळे तो तिथल्या तिथे मुक्त झालेला आहे. तर तसं हे रघुनाथांचं चरित्र आहे. आणि ते चरित्राचं महत्व इथे आहे की ते ज्या नगरीत झालं त्या अयोध्येतले सगळे त्यांच्या बरोबर स्वधामाला गेलेत, हे त्या चरित्राचं महत्व आहे. तर असे ते उभे राहिले, ठ सारखा आकार घेऊन, हातात धनुष्यबाण आहेत. आणि धनुष्य बाण ओढलेला आहेत, म्हणजे तयारच आहेत, ते दुष्टाचं निर्दाळन करायला तयारच आहेत. म्हणजे जन्मापासूनच ती तयारी आहे. म्हणूनच तर रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा कमरेवरचे हात पाहून त्यांना ते सहन झालं नाही आणि म्हणाले, ते उभा का रे श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. मग ते विचारतायत, हे कमरेवर हात ठेवून का उभा राहिलाय, बाहेर इतका अन्याय चाललाय, धर्माचं सगळा नाश करायला हे यवन प्रवृत्त झालेले आहेत, आणि तू नुसता कमरेवर हात ठेवून का उभा आहेस, ते तुझं धनुष्य कुठे गेलं, असं जे समर्थ म्हणतात. कारण त्यांचं स्वाभाविक जन्मताच कोदंडधारी श्रीराम आहेत. तर असं तो बाण लावून तो ओढलेला आहे, अशा रूपात ते आले. करावया बंदीमोचन सुर नरक ग्रह अभयदान, अभय असते संपूर्ण विराजमान रघुवीर. 2 हातांनी धनुष्य बाण आहे, पण मागे अभयकर पण आहेत त्याचा. तर एकाच वेळी दुष्टाचं निर्दालन, आणि तो दुष्टही जरी शरण आला तरी त्यालाही अभयदान आहे. तर असे ते चतुर्भुज रूपात तिथे प्रकट झालेले आहेत. आणि सूर नर आणि ग्रहांचं अभयदान, देवांनाही रावणाचं शासनातनं मुक्त व्हायचंय, ग्रहांना ते बंदी केले, शनीला तर पायाखाली उपडं ठेवलेले त्याची दृष्टी पडू नये त्यांना, आणि सगळ्या जनांचाही उद्धार करायचा आहे. आणि विशेष असं आहे, जनांचा म्हणजे तेव्हा असतील तेव्हाचेच नाहीत,
चरित्रच असं करून ठेवलंय की त्याचा नुसता अभ्यास केला तर त्या चरित्रातले थोडं जरी आपल्याला घेता आलं, रामचरित्र आपण मागेही पाहिलं की एक तर महाराजांचं चरित्र समजून घ्यायला रामचरित्राचा उपयोग आहे. रामचरित्र असं आहे की जसंच्या तसं आपण आचरणात आणून तो आपलं व्यवहार हाच परमार्थ होऊन जाईल असं ते चरित्र आहे आणि गोड आहे शिवाय. तर त्यामुळे त्या चरित्राच्या अवलोकनाने कितीतरी जण मुक्त होणार आहेत, अशा दृष्टीने तो अवतार आहे. करावया बंदिमोचन सुरनरग्रह अभयदान, अभय असते संपूर्ण विराजमान रघुवीर. ती अभय मुद्रा त्यांनी घेतलेली आहे हात. त्याच्यानंतर पुढे सांगतायत नाथ महाराज, वेळ आहे ना. करिता रामनाम स्मरण जीवास करावया ब्रह्मपूर्ण स्वये कृपाळू आपण, वरद हस्ते पूर्ण आश्वासित. रामनाम जे घेतात त्यांना मुक्त करण्यासाठी भगवान शंकरही काशीत जीवांना मुक्त करायला ते रामनाम सांगतात. पण इथे स्वतः ते राम प्रकट झालेले आहेत सगळ्यांना ब्रह्मपूर्ण सगळ्या जीवांना करायला. स्वयं कृपाळूपणे कलियुगात जे नामाचं महत्व आहे त्या कलियुगातलं नाम घेण्यासाठी, गोडी लागण्यासाठी रूपात सकट ते आलेले आहेत. तेच नाव घेतलेले आहे, तेच त्या रूपानेच ते आलेले आहेत. करिता राम नाम स्मरण जीवास करावया ब्रह्मपूर्ण स्वये कृपाळू आपण, वरद असते पूर्ण आश्वासित. आश्वासन देत आहेत की मी आलेलो आहे, त्यामुळे तुमचं दुःख काही शिल्लक राहणार नाही. सर्व दुःखाची निवृत्ती आणि संपूर्ण सुखप्राप्ती रूप जो मोक्ष आहे तो मी तुम्हाला देईन, हे आश्वासन देत आलेले आहे. चरणातळी आरक्त शोभा, तळवे कसे आहेत तर गुलाबी म्हणजे लाल पण जास्त आहेत त्याच्यात, एकदम गर्द गुलाबी असे नाजूक असे तळवे आहेत. एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला की तो मऊपणा काय ते सांगता येत नाही, इतके ते नाजूक आहेत. एक मिनिट आहे, कॅमेऱ्याचं असं काय होतंय का. तर ते आणि तसंही भगवंताचं शरीर हे काही पंचमहाभूताचं नाहीये. त्यामुळे जो त्यातला जो कडकपणा जो आहे, पृथ्वीचा जो भाग आहे, तर तो त्यात नाहीये. कुरवपूरला असताना म्हणजे 87 साली जो भागवत सप्ताह झाला महाराजांचा कुरवपूरला, आणि तेव्हा असं व्हायचं पहाटे थंडीने जाग यायची 5ला वगैरे, इतकी भयंकर कडाक्याची थंडी. आणि थंडीने जाग यायची आणि तेवढ्यात आम्ही असे ओवरीवर वगैरे झोपलेलं असायचो. आणि तेवढ्यात महाराज बऱ्याच वेळा ते नदीतनं स्नान करून परत यायचे एवढ्या थंडीत. आणि ते जिथे भागवत सांगायला बसायचंय तर ते ती अरेंजमेंट अशी होती की तिथे पुढे ते व्यासपीठीच्या इथे बांधलेलाच चौथरा वगैरे होता, तर त्याचं टोक महाराजांच्या मांडीला लागत होतं. आणि मुजुमदार काकांनी ते, आपलं मुजुमदार काका नाही, मला वाटतं मसवडकर काकांना ते लक्षात आलं वगैरे. तर हे सांगतोय का की एकदा दुपारी असं झालं काय माहिती, ते म्हणजे रघुनाथराव जनरली असे होते की ते जवळपास कोणाला फिरकूनही द्यायचे नाही. काय माहिती त्या दुपारी त्यांनी हाक मारली अचानक, दिनेश इकडे ये म्हणून. म्हटलं काय, तर म्हणाले महाराजांचे पायचे पाहिजे. म्हटलं अरे बापरे, म्हणजे आपण मनातही असा विचार नाही केला कधीतरी महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला मिळावं किंवा स्पर्श करता यावा असं वाटलेलं, पण डायरेक्ट तिकडे पाय चेपायला म्हणजे तर गडबडून गेलो आणि तो गेलो.
आणि गेल्यानंतर पण हात पुढे कसं करणार ना, कारण जे महाराज पाय दाखवायचे पण नाहीत, नमस्कार करायला गेल्यावर ते पाय इतके आत घालायचे धोतरात आत की अंगठा पण दिसणार नाही. तर त्यामुळे पाय चेपतो म्हणून सांगणार कसं, तर महाराजांनी पाय पुढे केला आणि चेपायला गेलो तर ते काही हाताला म्हणजे इतकं मऊ की चेपायला समाधानच नाही, कारण जवळजवळ दोन्ही बोटं एकमेकांना अशी टेकावी इतकं ते मऊ आणि हे. तर अशी जी शरीर आहे इतकं ते मऊ, आणि हे तर तानबाळ, आणि त्यात तो तळपाय, म्हणजे ते किती कोमल आणि लालसर असं ते दिसतायत ते पाय. तर ते चरणातळी आरक्त शोभात, आणि ते पाय जर तुम्ही इमॅजिन केलेत की चरण आहेत आरक्त, म्हणजे तळ आहे आरक्त, वर आहे घनश्याम, आणि त्याच्या मध्ये जी सीमारेषा आहे तिथे त्या घनश्याम रूपापासून ते आरक्त रूपापर्यंतचा जो शेडचा चेंज आहे तो पण इतका सुंदर आहे. आपण जेव्हा सूर्यास्त पाहतो, सूर्यास्त छान का दिसतो, ते आरक्त प्रभेपासून तो निळाई, ती घन निळा, हे जे ट्रान्झिशन दिसतं तसं ते चरणाच्या इथे दिसतंय. चरणातळी आरक्त शोभा, लोपित बाळ सूर्याची प्रभा, ज्याच्यामुळे त्या सूर्याचा आरक्तपणा दिसतो तो स्वतः त्याचे चरण आहेत. त्यामुळे सूर्याची प्रभा तर त्याच्या पुढे काही नाही. जगा ते भुलवी जगदंबा, तीही चरणरंगा भुलली. जगदंबा जी आहे, महालक्ष्मी जी आहे, जगात जे जे सौंदर्य म्हणून आहे त्या सौंदर्याची अधिष्ठात्री ही महालक्ष्मी आहे. पण ती कुठे शेजारी बसले का? नाही, ती चरणाशी बसले. आणि चरणाशी पण कशी पादसंवाहन करत बसले, कशी तर तळपाय दिसतील इतकी ते मोहक असे लालसर ते तळपाय आहेत. आणि त्यात ते बालरूपात आलेले, म्हणजे काय ते त्याचे शोभा तर वर्णवताच येत नाही. तर असे ते आहेत की अं, जगाला भुलवणारी जी जगदंबा ते त्या चरणाला भुलवून तिकडेच राहिलेली आहे. माया अतर्क्य सर्वांसी वेदशास्त्री प्रसिद्धी ऐसी, तीही भुलली चरणासी झाली दासी सर्वदा. सगळ्यांना भुलवणारी आहे ती, माया आहे ती, महामाया आहे जगदंबा. सगळ्यांना भुलवणारी पण तीच आहे, आणि सगळं जे अ, अ, भ्रम आहे ती काढणारीही तीच आहे. पण सगळ्यांना भुलणारी असलेली ती इथे स्वतः लुभावून गेली त्या चरणाशी. तीही भुलली त्या चरणाशी झाली दासी सर्वदा. श्रीपाद श्री वल्लभ आहेत ते, म्हणजे श्रीचे वल्लभ असून सुद्धा त्यांनी तिला हृदयात जागा देऊन सुद्धा तिची इच्छा नाहीये, तिची इच्छा त्या चरणाजवळ बसायची आहे. इतके ते सुंदर आणि लोभस असे चरण आहेत. सनकाधिक अतिविरक्त, तेही चरणारविंदी आसक्त, भ्रमे होऊ भ्रमर होऊन या सतत, आमोद घेत स्वानंदे. ते सनक सनंदन सनातन सनत कुमार हे भ्रमराचं रूप घेऊन येतात सतत, त्या चरणाभोवती गुंगू करतात. चरण कमल आहेत. मागेही एका याच्यात तो प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा ते एकदम दृश्य समोर आल्यामुळे सांगावंसं वाटतं की पूर्वी असं व्हायचं ते नेत्रकमल, ठीक आहे बाबा, नेत्रकमल म्हणजे असे नेत्र असा शेप असेल. चरण कमल वगैरे म्हटलं की थोडस असं ते काय काहीही लिहितात उगाच, म्हणजे वर्णन करायचं म्हणून कसल्याही काय उपमा देतात, असा एक मनात हे होता. आणि एकदा पुण्याला गेलेलो महाराज, आधी त्या रेणुका निवासमध्ये त्यांच्या त्या बेडरूम मध्ये आधी खाली बसायचे. मग नंतर ते कायम त्या बेडवर बसायला लागले. तर नुकतंच जेव्हा ती सुरुवात झालेली की महाराज वर बसतायत, तर आम्ही गेलो आणि पाय असे खाली सोडून बसलेले महाराज, आणि आम्ही गेल्यावर
मगाशी सांगितल्याप्रमाणे पाय असे सापडून द्यायचे नाहीत ना, लगेच त्यांनी पाय उचलले आणि ते पाय उचलताना असे उचलले, ते म्हणजे दोन्ही पाय चिकटवून आणि असे, ते अक्षरशः कमळासारखे. आणि तेव्हा मी म्हटलं आता कळलं खरं काय ते चरण कमळ. तर असे ते चरण कमळाला ते भुंगे कोणते आहेत, तर हे सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि त्या चौघांचं प्रेम इतकं आहे की त्या ईश्वराच्या भक्तीसाठी म्हणून त्यांनी प्रल्हाद म्हणून जन्म पुन्हा घेतलेला आहे. असं सांगतात की तो जो शाप जयविजयांना दिला, जरी तो शाप योग्य असला तरी अ, जे ब्रह्मानंद ज्यांना प्राप्त झालेले आहेत आणि जे पराभक्त आहेत, त्या दृष्टीने तो किंचितसा दोष म्हणा किंवा एक एक काहीतरी एक काय म्हणतात त्याला, लहर किंवा एक तो संकल्प विकल्पात्मक एक गोष्ट झाली म्हणून त्यांना प्रल्हाद म्हणून ते चारींचं एकरूपत्व असल्यामुळे ते एकरूपाने प्रल्हाद म्हणून त्यांचा जन्म झाला असं म्हणतात. म्हणजे ते पुन्हा त्यांच्या सेवेसाठी म्हणून ते जन्मही घ्यायला ते उत्सुक राहिले सनकादिक. तर ते भ्रमर होऊन त्यांच्या पायाशी फिरतायत आणि आमोद घेत स्वानंदे, तो आनंद घेतायत, तो बघण्याचा आनंद घेतायत. प्रमोद म्हणजे त्याचा साक्षात अनुभव घेणे आणि बघण्याने त्याची प्राप्ती झाल्याचा जो आनंद आहे तो आमोद, त्याला आमोद म्हणतात. किती वाजले? चरणांची या सामुद्रिका न वर्णवे वेद शेषाधिका, ध्वज वज्रांकुश ऊर्ध्वरेखा पायी पद्मरेखा यवांकित. याचं पण म्हणजे एक एक चिन्हानी काय काय दर्शवलं गेलंय, काय होतं हे पाहायला गेलं तरी कित्येक आपल्याला म्हणजे वेळ त्याच्यात जाईल. फक्त 2-3 आपण चिन्ह लागलं तर पाहू की भगवंताच्या पायावर जो ध्वज आहे, धर्मध्वज आहे, ती धर्माचं रक्षण होणार, धर्माचाच विजय होणार. आणि धर्मो रक्षती रक्षिता, धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तर ती धर्मध्वजा आहे आणि ते अध्यात्माचंही चिन्ह आहे. केतूलाही ध्वजा हे चिन्ह दिलेले आहे, कारण केतू हा आध्यात्मिक दृष्टीने खूप चांगला ग्रह मानलेला गेलेला आहे. तर धर्मध्वजा ती आहे, ती धर्माची स्थापना त्या भगवंताच्या चरणावरच्या ध्वजावर जर ध्यान लावलं तर धर्माचरण, धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम मध्ये धर्मे प्रीतीम पण निर्माण होते आणि धर्माचरणही सुरळीत होतं. आपल्या धर्माचरणात आपल्या रोजच्या समजा स्वाध्याय जो आपला ठरलेला असेल, गुरूंनी दिलेला, आपण ठरवलेला असा, तर त्याच्यात जर काही नियमितता येत असेल तर त्या भगवंताच्या चरणावरच्या ध्वजेचं ध्यान करावं. तसं भगवंताची जे ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोरड, तर ध्वजाबरोबर वज्र आहे. वज्र हे सगळ्या संकटाचं नाश करणारं वज्र आहे. जर मोठं संकट जर आपल्याला आलं असेल आणि भगवंताच्या चरणाच्या वज्राचं जरी ध्यान घडलं तरी त्या संकटाचा नाश होतो. नाथ महाराजांनीच केलेली आरती आहे, ओवाळू आरती मदन गोपाळा, चरण कमल ज्याचे अतिसुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोरड. ब्रिदाचे तोरड म्हणजे ते ध्वज वज्रांकुशाने काय दाखवलंय, ब्रीद माझं काय आहे, भगवंताचं ब्रीद काय आहे, परित्राणाय साधूनाम, वज्रांनी परित्राण झालं साधूंचं, विनाशायचं दुष्कृताम हे वज्रांनी केलंय. त्याच्यानंतर परित्राण, खरं परित्राण काय आहे, तर बुद्धी शाबूत ठेवणे. तर गजासारखी समर्थ आणि इथे तिथे फिरणारी बुद्धी आहे, किंवा माशासाठी सारखी इथे तिथे विषयात
फिरणारी बुद्धी आहे ती अंकुशाने जागेवर आणण्याचं काम त्या भगवान करतायत. तर त्या अंकुशाने परित्राण आहे साधूंचं. वज्रानी त्यांना त्रास देणाऱ्या जे षड्रिपू आहेत आणि बाह्यही रिपू त्यांचा नाश होतो आहे. तर असं ध्वजानी धर्म, वज्रानी संकटाचा नाश आणि अंकुशानी मन त्याच्या ठिकाणी ठेवण्याचं काम. सांभाळून मार्गावरता आणि तान दुजात राहता. तो जो माहूत असतो तो कसा त्या हत्तीला आधी गोड बोलून चुचकारून नाहीच ऐकलं तर अंकुश मानून मार्गावर आणतो. तसे सद्गुरूही आपल्याला जर बऱ्याबोरांनी नाही ऐकलं तर काही संकट देऊन काही विपदा आणून मार्गावर पुढे आणतात. तर तसं ते जर मन स्थिर होत नसेल तर भगवंताच्या चरणाच्या अंकुशाचं ध्यान करून मन स्थिर होतं. त्याच्यानंतर पद्म आहे, यव आहे, ही सगळी चिन्ह त्यांनी सांगितले. चरणातळी आरक्त, चरणाची या सामुद्रिका न वर्णवे वेदशेषाधिका ध्वज वज्रांकुश ऊर्ध्वरेखा पायी पद्मदेखा यवांकित चरणातळी आरक्त शोभा वरवंटी शुद्ध श्यामप्रभा. तेच सांगतायत नाथ महाराज की खाली चरणाच्या पायाच्या तळाशी आहे आरक्त शोभा आणि वर काय आहे तर श्यामप्रभा. इंद्रधनुष्य मिरवे नभा ऐसी शोभा शोभत. ते इंद्रधनुष्याच्या वेळी कसं ते सौंदर्य येतं त्या श्याम रंगापासून ते लाल रंगापर्यंत तशी ती शोभा तिथे दिसते. उपासका यंत्रपूर्ण तैसा घोटी पै त्रिकोण दोही पायी नीळवर्ण विराजमान शोभती. घोटा पायाचा जो असतो तिथला जो त्रिकोण आहे ते जसं एखादं यंत्र असावं. यंत्र जी असतात त्याच्यात बरेच त्रिकोण, श्रीयंत्र जर पाहिलं असेल किंवा दत्त यंत्रातही दाखवतात ते त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. तर तसा हा त्रिकोण निळवर्ण त्रिकोण आहे. ते जणू काही यंत्र आहे उपासकासाठी. पायी निळवर्ण विराजमान शोभती यंत्रपीठी वर्ण प्रबळा तैशी पोटरिया सरळा तैशा पोटरिया सरळा अक्षर रूपे त्या निसळा अतिनिर्मळा सुकुमारा. त्या यंत्रपीठी म्हणजे त्या घोट्याच्या त्या त्रिकोणाचा जसा रंग आहे तोच पुढे त्या पोटऱ्यांचा रंग आहे. अतिशय निर्मळ आणि सुकुमार असे त्या पोटऱ्या आहेत. आणि अक्षर रूपे म्हणजे तो शरणारा नाहीये, तो एकसंध असा तो रंग आहे. आणि भगवंताचे पायापासून ते मूलाधारापर्यंत म्हणजे सप्त पाताळ ज्यांनी दर्शवले जातात असे ते पाय आहेत. पण तिथेही सुतल वितल तलातल पाताल त्या ह्याच्यातलंही ऐश्वर इतकं मोठं आहे म्हणतात. स्वर्गापेक्षाही पाताळात जास्त ऐश्वर असं सांगतात. तर त्यांचे ते तसे म्हणजे केळीच्या खांबासारखे असे पाय आहेत पण ते श्यामवर्ण आहेत. तर असं त्यांच्या पोटऱ्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि मग एक मिनिट, हे कुठे गेलं? हा, अति निर्मळा सुकुमारा. निर्मळ आहेत ते. इथे कोणतंही म्हणजे इतकी ती कांती एकतर प्रकाशित आहे, घननीळ आहे आणि सुकुमार ही आहे, निर्मळ आहे. निज आत्मरूप सकळ तेथ तेथे तात्काळ प्रतिबिंब कर्दळी स्तंभात. ते सांगितले कर्दळी स्तंभाचे शुद्ध सार. कर्दळी स्तंभाचे शुद्ध सार त्याहुनी मांड्या सुकुमार. असं ते नितळ त्यांचे पोटऱ्या झाल्या. त्याच्यानंतर कर्दळी केळीच्या खांबासारखं एकदम केळीचा आतला जो गाभा असतो तिथे पण
जसं कापूर कसा थोडासा ट्रान्सपरंट, तसा तो गाभ्यात थोडासा ती ट्रान्सपरन्सी कम सॉलिड असं ते असतं. आणि अ, जरी ते अ, अ, काय म्हणतात त्याला, तो सुकुमार आणि लांबट असा त्याचा आकार, आणि दिसताना ते सॉलिड दिसलं तरी ते मऊ आणि ते नाजूक असे ते पाय आहेत, मांड्या आहेत त्यांच्या. आणि किती किती नाजूक आहे की समजा चंद्राची किरणं जरी लागली तरी ते त्याला टोचतील की काय, इतकं वाटावं इतकी नाजूक आहेत. म्हणजे एका वेळी ते नाजूकही आहेत आणि सर्व सामर्थ्याचं सामर्थ्य असलेलीही तेच आहेत. आणि म्हणूनच त्या यशोदेच्या जी दामोदर लीलेच्या वेळचंही उदाहरण आहे नाही का, आपण मागे एकदा ते थोडक्यातच घेतलेलं घोरात कष्टाच्या वेळी. कधी पुढे वेळ आली तर ते डिटेलमध्ये घेता येईल दामोदर लीला. तर त्यातही वर्णन आलेलं आहे की एकीकडे यशोदा माता कमरेला ते दोर बांधायला जाते, ती दोन बोटं कमी पडतायत. परत अजून त्याला दोरी लावली तरी दोन बोटं कमी पडतायत. पण सकाळीच तिने जो कंबरपट्टा लावलेला आहे सोन्याचा, तो तसाच्या तसा आहे. म्हणजे पोट फुगवलं म्हणावं तर तो कंबरपट्टा घट्ट होऊन तुटला पाहिजे. म्हणजे पोट आहे तसंच आहे, तरी पण ते मावत नाहीये. हे जे विलक्षण आहे, ही विलक्षणता जी आहे ती फक्त भगवंताकडे आहे. तसं इकडे आहे की एकीकडे इतकं नाजूक दिसतंय की चंद्राचे किरण त्याच्यावर पडले तरी ते टोचतील की काय असं वाटतील, इतके हळुवार अरुवार असे त्यांचे जगनद्वय जांघा त्यांच्या इतक्या त्या नाजूक आहेत. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की मधुकैटभांसारखे दैत्य जे सगळ्या ब्रह्मांडालाही भारी पडतील असे जे दैत्य आहेत, त्यांना जांघेवर भगवंतांनी मारून टाकलेले आहेत. म्हणजे त्या खरं तर किती कठोर जांघा आहेत, पण त्याच कठोर असतानाही भक्तांसाठी, त्या मातेसाठी त्या अतिशय हळुवार अशा अरुवार म्हटलंय त्यांनी, असे अरुवार जगन्नद्वय. कर्दळी स्तंभाचे शुद्ध सार त्याहुनी मांडिया सुकुमार, लागता खुपती चंद्रकर ऐसे अरुवार जगन्नद्वय. श्रुती आणि स्मृती दोन्ही पायी वाकी गर्जती. पायातले जे पैंजण आहेत ते श्रुती आणि स्मृती आहेत. म्हणजे भगवंताला बांधायचा थोडासा जो प्रयत्न आहे तो त्या श्रुती स्मृतींनी एक डिफाईन करायचा प्रयत्न केलेला आहे भगवंताला, की भगवंताची चाहूल, बाळ धावत आलं तर चाहूल कशी लागते, तर त्या वाक्या आहेत, त्याला घुंगरू आहेत, त्यांनी ती चाहूल लागते. तशा त्या वाक्या श्रुती आणि स्मृती म्हणजे वेद आणि पुराण हे त्या दोन्ही पायातले त्यांचे ते वाक्या आहेत. अंदुआ जाण हा, श्रुती आणि स्मृती दोन्ही पायी वाकी गर्जती. अंदुआ जाण निश्चिती उपवेद स्थिती विभागे. अंदुआ म्हणजे साखळ्या, म्हणजे ते उपवेद जे आहेत. उपवेद कोणते आहेत तर धनुर्वेद आहे, आयुर्वेद आहे, किंवा हा ज्योतिष हा एक उपवेद म्हटलेला आहे. तर त्या मूळ त्या पैंजणाला छोट्या छोट्या ज्या साखळ्या आहेत ते हे उपवेद म्हणून सांगितलेले आहेत. वेदांत शुद्ध शास्त्र थोर, चरणी गर्जती तोडर. धैन्य धन्य दैत्याचे शरीरभार, चरणी निरंतर रुळती तोडरी. म्हणजे त्याचे जे तोडर म्हणजे पायातल्या घागऱ्याचे छोटेसे ते अ, आवाज करणारे जे घुंगरू आहेत ते वेद आहेत. वेदांचं गर्जना आहे ती ती घुंगरांची गर्जना आहे. आणि त्याच्यावर ते मणी खाली आहेत ते दैत्याची अ, ते दैत्य त्यांची मान म्हणा, त्यांचं धड म्हणा, म्हणजे अहंकार जो
नाश जो केलेला आहे तो तिथे खाली मान करून राहिलेला आहे. ते दैत्यरूपी अहंकार जो आहे तो खाली मान करून राहिलेला आहे. चरणी निरंतर रुळती टोडरी, जगाचे गुह्य श्रीराम पूर्ण, त्या गुह्याचे गुह्य लक्षण तेथे पाहू शके कोण. ह्या जगाची उत्पत्ती कशी, तो ईश्वर कसा आहे, हे ते गुह्य आहे. तसं त्यांचं गुह्य स्थान जे आहे, लिंग जे भगवंताचं आहे ते गुह्य आहे. त्याचा पार कोणाला लागणार, ते कोणालाही त्याचा पार लागणार नाही. ते गुह्य जाणू कोण शकतं, तर विद्या माया फक्त जाणू शकते. जानकीलाच त्याचं स्थानाचं जाणणं हे तिच्याच फक्त नशिबी आहे. तर ते सांगतायत, जगाचे गुह्य श्रीराम पूर्ण, त्या गुह्याचे गुह्य लक्षण ते पाहू न शके कोण. ते सुखपूर संपूर्ण जानकी भोगी. स्वये मधुर भक्ती आहे जानकी मातेची, त्यामुळे ते आनंद जो आहे, महाराजांनी सांगितले की बरेचसे संत महात्मे ते गोपी ह्या इतक्या श्रेष्ठ आहेत की महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात कबीरांचेही ते दोहा घेतात की कबीर कबीर क्या कहो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. ते गोपींचं प्रेम हे जाणणं शक्य नाही. भगवंताचं खरं जे रूप आहे ते फक्त राधेला अवगत आहे. लक्ष्मी ही राधेचाच अवतार आहे. ते रूप नारदादिक भक्तांनाही अगम्य आहे. ते गूढ जे रूप आहे ते फक्त राधेसाठी आहे. तर असं ते गुह्य जे आहे ते फक्त जानकीला ते सुख जानकीच भोगू शकते. स्वये अच्छिद्रत्वे मनोहर, आणि पुढलाचे आच्छादी छिद्र तोची कासेसी पितांबर, तेच दुर्धर दैदिप्यमान. तो जो पितांबर आहे, भगवंताची जी आयुध किंवा त्यांचं जे वस्त्र सगळे आहेत हे त्यांच्या रूपाचाच भाग आहे. म्हणून तर ते सुदर्शन चक्र राम पुढे ह्यातही वर्णन आले की 4 रूपांनी जे प्रकट झाले, त्या 4 रूपातलं भरत म्हणजे पद्म आहेत त्यांचे, आणि शत्रुघ्न म्हणजे स्वतः ज्ञान जे आहे सुदर्शन चक्र ते आहे. चक्र हे शत्रूचा विनाश म्हणजे शत्रुचा विनाश करणारं असं ज्ञान आहे साक्षात भगवंताचं. तर ते जसं भगवंताच्या रूपांतर्गत आहे तसं हे पितांबर आहे. ते पितांबर कसं आहे की अच्छिद्र आहे. आपली वस्त्र जी आहेत ती छिद्र आहेत त्याला, कारण ते दोऱ्या दोऱ्यांनी विणलेली आहेत. पण हे एकसंघ परब्रह्म तत्वच ते पितांबर रूप आहे त्याचं, त्यामुळे ते अच्छिद्र आहे. तिथे कोणतंही छिद्र नाही. स्वगत दिनेश भेद 2 मिनिटं राहिले तर. हो, बरं झालं सांगितलं. तर अच्छिद्र म्हणजे तिथे कुठेही एकसंगता मोडलेली नाहीये त्या सच्चिदानंदात. त्यामुळे ते त्याच्यात सजातीय विजातीय स्वगत काहीही भेद नाहीये, असं ते भगवंताचं वस्त्र आहे. आणि सर्व जगाची जे राखणार असं ते वस्त्र आहे. आस्तिक्य जे आहे ते आस्तिक्य त्यांनी सर्व जग राहिलेलं आहे असं ते पितांबर आहे. चालेल, आज आपण इथेच थांबू. 2च मिनिटं राहिलेली आहेत. हा, पितांबराचा अजून एक ओवी येतोच, तीही घेऊ. स्वये अच्छिद्रत्वे मनोहर, आणि पुढीलांचे आच्छादी छिद्र तोची कासेसी पितांबर, तेजे दुर्धर दैदिप्यमान. पितांबर म्हणजे सच्चिदानंदत्व पण फक्त पितांबर रूप आहे. म्हणजे सर्व व्यापकत्वाच्याही पलीकडे असलेलं असं भगवंताचं रूप आहे. पितांबर श्रीराम कासेसी, लागला निज भावेसी, तेणीच येतो अनायसी, गुह्य गुह्यासी पावला. तो जो पितांबर आहे तो निज भावात सच्चिदानंदात मग्न आहे. म्हणूनच त्याला ते गुह्य स्थान भगवंताचं आहे त्याचा संग लाभला. म्हणजे पराभक्तीपर्यंत तो जीव म्हणून धरला इथे, तर तो पराभक्तीपर्यंत पोहोचला.